ITI ॲडमिशन 2026-27 ज्याही विद्यार्थ्यांना ITIला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांना फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सेंटरला जायचे आहे. कोणते सेंटर? तुमच्या जवळ जेही ITI सेंटर आहे तुम्ही फॉर्म भरताना ते ITI सेंटर फॉर्ममध्ये सुद्धा चूज केलेलं असेल, कारण की जेव्हा आपण पेमेंट करतो म्हणजे चालान भरतो तेव्हा आपल्याला सेंटर चूज करण्यासाठी एक ऑप्शन येते. ते ऑप्शन म्हणजे तुम्हाला तुमचे कागदपत्रे ओरिजिनल कुठे व्हेरिफिकेशनला घेऊन जायचं त्याबद्दलची माहिती त्यामध्ये दिलेली असते. आणि ITIसाठी ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांची जी ॲडमिशन प्रोसेसही सुरू झालेली आहे. मी अगोदरच सांगितलेलं आहे. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. आणि जो टाईम टेबल आहे टाईम टेबलनुसार विद्यार्थी विचारत आहे की सर फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे. बघा यामध्ये थोडी माहिती अशी दिलेली आहे की विद्यार्थी रजिस्ट्रेशन हे 21 तारखेपासून सुरू झालेले आहे. आपण व्हिडिओ दिलेला आहे. त्यानंतर अर्ज स्वीकृती केंद्रात जाऊन तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र जे आहे तपासून घ्यायचे आहे. कधीपासून? 21 तारखेपासून. क्लिअर? यामध्ये लास्ट डेटचा उल्लेख केलेला नाही आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, पहिली जी फेरी असणार आहे त्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना जे प्राधान्य द्यायचे आहे तुम्हाला की कोणत्या कॉलेजला तुम्हाला ITI करायचं आहे, कोणत्या ब्रँचला तुम्हाला ITI करायचं आहे, त्या संदर्भात जी माहिती आहे ही तुम्हाला 1 जूनपासून मागवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड करू शकता. आणि त्यानंतर एक हिंट म्हणून एक माहिती दिलेली आहे. बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे 10वीचे गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार. म्हणजे अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना 10वीची जी मार्कशीट आहे ही मिळालेली नाही आहे. महाराष्ट्र बोर्ड आपलं 10वीची मार्कशीट देणार, त्यानंतर परत हे ITIचं जे वेळापत्रक आहे हे जाहीर केलं जाणार आहे अशाबद्दलची माहिती यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर होत असेल आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि जर यामध्ये परत वेळापत्रक देणार अशाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, कारण की 10वीची मार्कशीट वितरित होणार त्यानंतर. ठीक आहे, सध्या तरी एवढीच डेट आहे की 21 तारखेपासून सुरू आहे आणि 1 तारखेला आपल्याला कॉलेजेस ॲड करता येणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायच्या याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी दिलेली होती. तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे ते सांगणार आहे. तर बघू शकता 10वीची मार्कशीट लागणार आहे तुम्हाला, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागत असेल त्यांना नॉन क्रिमिनलसुद्धा लागणार आहे. SC ST कास्टला किंवा ओपन कास्टला नॉन क्रिमिनल लागत नाही. TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि रिझर्वेशन सर्टिफिकेट, बस एवढेच डॉक्युमेंट लागतात तुम्हाला व्हेरिफिकेशनला. आणि समजा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स कमी असेल, ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली जे सेंटर तुम्ही चूज केलेलं आहे तिथे जा. आणि यामध्ये एक डॉक्युमेंट्स अजून आहे जे आपण नोट नाही केलेलं आहे, ते म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. ठीक आहे, डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. ठीक आहे, हे जे 7 डॉक्युमेंट्सचा आपण आता उल्लेख करण्यात आलेला आहे, 7ही डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही फॉर्म भरून डायरेक्टली ITI सेंटरला जा, त्यांच्याकडून डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या. त्यांच्याकडून तुम्हाला एक लेटर मिळून जाणार की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे. समजा कोणाकडे काही डॉक्युमेंट्स कमी असेल, जसे की TC नसेल, एखाद्या विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनलची रिसिप्ट असेल, तरीसुद्धा तुम्ही ITI सेंटरला जाऊन एकदा व्हेरीफाय किंवा इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि त्यांनी जर म्हटलं की नाही डॉक्युमेंट्स आल्यानंतरच तुम्ही व्हेरिफिकेशनला या, तर तुम्ही तेव्हा जाऊ शकता. परंतु एकदा तरी व्हिजिट करून या, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण जायला नको. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. ITI पटापट आपले फॉर्म भरा. अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि ITI ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.